नमस्कार, मी जयश्री संतोष भिसे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी मी रणांगणात आहे. कैलासवासी काशीनाथरावजी भिसे मालक यांच्याकडून हा कौटुंबिक वारसा मला लाभलेला आहे आणि त्यांनी खूप मोठं कार्य कुर्डवाडीमध्ये करून गेलेले आहे. तोच वारसा पुढे चालवायचा आहे. सरपंच होते, त्याच्यानंतर संस्थापक होते, नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते पहिले. त्यांनी लावलेलं रोपटं म्हणजे माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ KMBC कॉलेज, त्याचे आज मी अध्यक्ष आहे. त्यांनी खूप मोठी दूरदृष्टी त्यावेळेस ठेवली होती की मुलींना बाहेर जाऊन शिक्षण घेणं शक्य नव्हतं. त्यांचंही शिक्षण 4थी पास होतं, त्यांना शिक्षण घेता आलं नव्हतं परिस्थितीसाठी. त्यामुळे त्यांनी एवढं मोठं उभा केलेलं हे खूप मोठं युनिट आहे आणि ते आता मी नेटानं पुढं चालवून आपल्याला मुलांना बाहेर म्हणजे जी कुटुंबावर ओझं येते शिक्षणाचं खर्चाचं, तर ते कमी व्हावं याच्यासाठी मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज हे चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मुलांना इथे कमी खर्चात चांगल्या पद्धतीनं शिक्षण मिळेल याचीही मी काळजी घेणार आहे. याच अनुषंगाने मी जनसंवाद करत होते. बऱ्याच लोकांच्या समस्या आहेत आणि त्या समस्या आपल्याला कशा पूर्ण करता येतील याच्यावर मी काम करणार आहे. महिला उमेदवार असताना महिलांना भेडसावणारे प्रश्न म्हणजे महिलांना रोजगार निर्मिती करून देणे. आपल्या भागामध्ये काही रोजगार नसल्या कारणाने बऱ्याच महिला घरात बसून असतात. बचत गटांमार्फत त्यांना रोजगार निर्मिती करून देणे, त्यांच्यासाठी आणखीन काही लघु उद्योग आपल्याला उभारता येतील का हे प्रयत्न करणे. महिलांच्या बाबतीत आरोग्याची हेळसांड होत असल्या कारणाने आपण महिला ग्रामीण रुग्णालय ही मागणी करणार आहोत. कुर्डवाडी शहरामध्ये 2 बेंच न्यायालयीन आपले इथे मंजूर झालेले आहे. त्याला जागा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. क्रीडा संकुलन आणि नाट्यकलावंतासाठी सांस्कृतिक सभागृह आपल्याला उभं करण्याचा मानस आहे. आपला जो युवा वर्ग आहे तो बेरोजगार फिरत आहे, त्यांच्यासाठी आपल्याला रोजगार निर्मिती MIDC डेव्हलपमेंट करता येईल का आपल्याला, तो मोठा आपल्यासाठी मोठा भेडसावत आहे प्रश्न. असे प्रश्न आहेत आपल्या कुर्डवाडीमध्ये, ते आपल्याला मार्गी लावणे गरजेचे आहेत. आणि बाकी तर आपल्याला माहिती आहे आपल्या मूलभूत गरजा, ते प्रश्न असल्यामुळे ह्या प्रश्नांकडे लक्षच जात नाही. मी जशी जनसंवाद यात्रा चालू केली होती त्याच्यातून लोकांच्या समस्या समजल्या, त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. नगराध्यक्ष आपल्या दारी ही संकल्पना राबवणार आहे. थेट लोकांशी संवाद साधून त्यांचे जे काही प्रश्न असतील मूलभूत, जे सांडपाणी आहे, नियमित पाणी, आणखीन लाईटचे प्रश्न, ते सगळे सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे.